दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। पवित्र रमजान महिन्यातील रात्री पठण केली जाणाऱ्या विशेष नमाजला अर्थातच तरावीहला सोमवारी 10 दिवस पूर्ण झाले। या 10 दिवसांच्या काळालाच पहिला अशरा असं म्हटलं जातं। त्यामुळे शहरातील काही मशिदींमध्ये सोमवारी 10 दिवसाच्या तरावीहमध्ये दर तरावीहला 3 पारे प्रमाणे संपूर्ण कुराण मधील 30 पारे पठण करण्यात आले। शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उमराह आदी प्रवासावर जाणाऱ्या व्यक्तींचा 3 पाऱ्यांची तरावीह नमाज पठण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। सोलापुरातील अचिवर्स हॉल नंबर 2 येथे 10 दिवसांची तरावीह नमाज पठण पूर्ण झालं। यावेळी हाफिज मोहम्मद अशहद आणि मौलाना इजुद्दीन सिद्दीकी यांनी कुराण पठण पूर्ण केलं। यासाठी मैनुद्दीन शेख यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तसंच यावेळी दुआ मौलाना सादुद्दीन कासमी यांनी मागितली। रमजान पासून ईदच्या खरेदीस बाजारपेठेला सुरुवात होत असल्यानं या व्यापाऱ्यांना तरावीहची नमाज पठण करण्यास अडचण येते। त्यासाठी पहिल्या 10 दिवसातील तरावीहमध्ये संपूर्ण कुराण पठण केलं जातं। प्रत्येक तरावीहमध्ये 3 याप्रमाणे कुराणामधील 30 पारे 10 दिवसात पूर्ण करण्यात येतात। रात्री 8:30च्या इशाच्या नमाजानंतर तरावीहच्या नमाजाला सुरुवात होते। रात्री 10:30च्या नंतर तरावीहची नमाज संपते। याशिवाय शहरातील बहुसंख्य मशिदींमध्ये 1 आणि 2 पारे प्रमाणे पूर्ण महिनाभर नमाजे तरावीह पठण करण्यात येत असतात। इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे 3 भाग पाडले आहेत। त्याप्रमाणे 10 दिवसांना आशरा म्हटलं जातं। पहिला आशरा रहफत म्हणजे कृपा, दुसरा आशरा मगफिरत म्हणजे माफी आणि तिसरा आशरा जहन्नम म्हणजे नरकापासून निजात अर्थात सुटका मानण्यात येते। याप्रमाणे मुस्लिम बांधव या 3 आशरामध्ये इबादत करून शेवटच्या आशरामध्ये गोरगरीब, नातेवाईक, अनाथ तसंच विधवांना जकात आणि सदका म्हणजे दान धर्म करत असतात। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।